वाजले सकाळचे 10. फार डिस्टन्स नाही आहे, तरी आम्हाला 3-4 तास लागतील. डोंट वरी, ॲम्ब्युलन्स नाही आहे, पोलीस आहे. तिथले पोलीस फार सायरन वाजवत बोंबलत फिरत असतात. कारण नसताना सायरन वाजवत बोंबलत फिरत असतं ते. मागला कोणतरी VIP म्हणून असेल होतं माहिती. खरंच इमर्जन्सी कधी असती आणि कधी विदाऊट इमर्जन्सी सायरन वाजतं कळतच नाही. कालपासून नोटीस केलं मी. मे बी इथलं काहीतरी रूल किंवा लॉ ऑर्डर असेल, आय डोंट नो. हे श्रीनगर आहे, बऱ्यापैकी मोठं शहर आहे. काल आम्ही संध्याकाळी 2-3 गोष्टी घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही फिरलो. बरंच मोठं आहे आणि ट्रॅफिक जाम पण भरपूर होतं इथं. तुम्हाला थोडंसं हे पणजीसारखं वाटलं. इथं जास्त प्रेफरेबली बिल्डिंगपेक्षा बंगले जास्त दिसत आहेत. आणि इथं बंगल्याचं एक मला वेगळी गोष्ट अशी वाटली की एक तर कौलं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंगल्याचे जे बरेचसे बंगले जे बघितले मी, त्याला पत्र्याचं छप्पर आहे. म्हणजे हार्ड बिल्टअप स्लॅब नाही आहे, पत्र्याचं छप्पर आहे. पण बंगले एकदम पॉश आहेत, चांगले वेल डिझाईन बंगले आहेत, पण छप्पर मात्र पत्रच आहे. काय कळलं नाही मला याचं लॉजिक, किंवा इथलं काहीतरी हे असेल, बर्फ पडत असेल जास्त, त्यामुळं काय असेल माहीत नाही. ते बघा आता वरचं पण ते घर आहे व्यवस्थित आहे आणि छप्पर मात्र पत्रच आहे पूर्ण. कळत नाही असं काय आहे. ऑलमोस्ट भरपूर बंगल्यांना मी असं बघितलं, वेल स्ट्रक्चर, वेल प्लॅन्ड बंगले. तिकडं पण बघा छप्पर पत्र्यांचं, पण छप्पर पत्र्यांचं. एवढं किती छान हवेली आहे, छप्पर पत्र्याचं. का असं दॅट आय डोंट नो. हे वैशिष्ट्य दिसलं. इथं पण बघा कौलं वेगळी आणि पत्रे वेगळे. मग कौलाचं नाही आहे छप्पर, पण पत्रच आहे. आता हे समोरचं घर दिसतं त्याचं कौलंच आहे, नाही ते पण पत्रच आहेत बघा. हे मला एक वेगळं काहीतरी वाटलं. बिल्डिंग फार कमी आहे तिथं. आता कमर्शियल एरिया आहे म्हणून मे बी बिल्डिंग असतील, मी डोंट नो. पण रेसिडेन्शियल सगळं हे काय चाललं काय कळत नाही. स्प्रिंकलर हा पाणी उडत का चाललं आहे मला पण कळत नाही. बंद करतो काय अर्थ येतो, काय करतो. अरे बाबा आता नको आहे आम्हाला पाणी बिणी तिथं. व्हिडिओ बंद करतो.